मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। शिवसेना पक्ष चिन्हावर 12 नोव्हेंबरला पुढील सुनावणी होणार। वकिलांच्या मागणीनंतर कोर्टाकडून पुढील तारीख। सेना पक्ष चिन्हावर 12 ते 14 नोव्हेंबरला सुनावणी होणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून कपिल सिब्बल युक्तिवाद करतील, असीम सरोदेंची माहिती। खटला शिवसेना विरुद्ध अमित शहा असा आहे, त्यामुळे अमित शहा काय यंत्रणा वापरतात हे पाहावं लागेल। शिवसेना पक्ष चिन्हावरील सुनावणी संदर्भात राऊतांचं वक्तव्य। बाळासाहेबांचा वारसा शिंदेंकडेच आणि खरा वारस एकनाथ शिंदे जनतेनंच ठरवलंय, नवनाथ वन यांचं प्रत्युत्तर। पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर। मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचं उद्घाटन। नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पाही सुरू होणार। मुंबईकरांसह ठाणे, नाशिक, पुणेकरांना मोठा दिलासा। ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर आजपासून भारत दौऱ्यावर। पंतप्रधान मोदी आणि स्टारमर यांची मुंबईत व्यापाराबाबत चर्चा होणार। काही नेते विशिष्ट जातीवर टोकाची भूमिका घेतात, त्याची किंमत पक्षाला मोजावी लागते। राष्ट्रवादी आमदारांच्या बैठकीत अजित पवारांची भुजबळांसमोरच नाराजी, सूत्रांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती संदर्भात स्थानिक स्तरावर निर्णय घ्या। राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत अजित पवारांचा सूर। अजित पवारांनी साप पाळलेत, मराठ्यांविरोधात त्यांच्या पक्षाचे नेते काम करतात। मनोज जरांगेंचा हल्लाबोल, तर भुजबळांवर खूप वाईट दिवस येणार असल्याचंही वक्तव्य। जरांगेंची बुद्धी तशीच वृत्ती, जरांगे लहान वयातील बाल्या। राहुल गांधींच्या टीकेवरून विजय वडेट्टीवारांचं जरांगेंवर टीकास्त्र। सोलापूर, छत्रपती संभाजीनगरसह राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम तात्काळ जमा करण्याची मागणी। केंद्राच्या मदतीपेक्षा 10,000 रुपये जास्त देणार, विरोधकांनी पॅकेजचा तुलनात्मक अभ्यास करावा। शंभूराज देसाईंची विरोधकांवर टीका। राज्य सरकारचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठीचं पॅकेज फसवं, सरकारनं विम्याचे निकष शिथिल करावेत। अंबादास दानवेंची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये उंडण गावातल्या शेतकऱ्यांना बँकांकडून वसुलीची नोटीस। एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान, तर दुसरीकडे बँकांची नोटीस। कफ सिरपमुळे होणाऱ्या मुलांच्या मृत्यूचं सत्र सुरूच। मध्य प्रदेशातील आणखी 3 बालकांचा नागपुरात मृत्यू। मृत बालकांची संख्या 16वर पोहोचली। कफ सिरप विक्रीसाठी आता डॉक्टरांची चिठ्ठी आवश्यक। कफ सिरपमुळे झालेल्या बालकांच्या मृत्यू प्रकरणानंतर प्रशासनाचे निर्देश। मुंबईत ईडीची 8 ठिकाणी छापेमारी। फैजल शेख, अल्फिया शेखच्या ड्रग्ज सिंडिकेटवर कारवाई। ड्रग्ज विक्रीतला पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून फिरवल्याचाही संशय। धाराशिवमध्ये बंजारा समाजाच्या मोर्चाला सुरुवात। एसटी प्रवर्गामधून आरक्षण मिळवण्यासाठी बंजारा समाज आक्रमक। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ अक्षय शिंदेवर गोळी झाडल्याचं मान्य। माजी न्यायमूर्ती दिलीप भोसलेंच्या चौकशी समितीकडून पोलिसांना क्लीन चिट, सूत्रांची माहिती। बीड पुन्हा एकदा हादरलं, शेतीच्या वादातून महिलेला बेदम मारहाण। महिलेची प्रकृती गंभीर, यापूर्वीही आरोपीकडून 3 महिलांना मारहाण। सोनं आणि चांदीच्या दरात 2,000ची वाढ। सोनं 1,22,500 प्रतितोळा, तर चांदी 1,53,500 रुपयांवर। परळीमध्ये काढणीला आलेल्या सोयाबीन पिकात गुडघाभर पाणी। पावसामुळे संपूर्ण शेतामध्ये पाणीच पाणी। हेल्मेट सक्तीसह प्रखर एलईडी दिव्यांना प्रतिबंध। हेल्मेट सक्ती करा, प्रखर एलईडी लाईट्स बंद करा। सुप्रीम कोर्टाचे राज्य सरकारला अंमलबजावणीचे निर्देश। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।